नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. 70 ओलांडलेला शंकर खाटेवर पडून होता. अर्धटक्कल पडलेले. जे काही थोडे केस होते तेही पांढरे झालेले. दोन्ही गाल आत गेलेले, कारण तोंडात फक्त मोजून 2-4 दात उरलेले. डोळे कपारीत गेलेले. त्यावर भिंगाचा चष्मा. सरला आली आणि आवाज दिला, आहो आहो, चहाची वेळ झाली, घ्या चहा. मात्र शंकर एकटक गोल गोल फिरणाऱ्या पंख्याकडे बघत होता. शेवटी सरलाने चहाची कप बशी खाली ठेवली आणि त्याला हलवलं. अहो, कुठे हरवलात? आत्ता डोळ्यांनी काही दिसत नाही तरीही स्वप्न बघताय का? सरला, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, स्वप्नांचा आणि डोळ्यांनी चांगलं दिसण्याचा काही संबंध नाही. डोळे जरी गेलेले असले तरीही माणूस मस्त चांगली स्वप्न बघू शकतो. त्याला डोळ्यांची गरज नाही. सरलाने शंकरला हात धरून उठवलं आणि मागे उशी लावली. चहाची कप बशी त्याच्या हातावर ठेवली. मात्र आज सरलाचा स्पर्श काही वेगळाच वाटला. तिने चहा पण जरा रागातच दिला असं शंकरला वाटलं. सरला, अगं कसला राग आलाय तुला? मला कशाला येतोय राग? जेव्हा यायला पाहिजे तेव्हा तर गप्प होते मी. अगं, एवढी वर्षे संसार केला तुझ्याबरोबर, तुला ओळखायला आम्हाला वेळ नाही लागला. अरे वा, मग मला राग का आला हेही कळालं असेल. तरुण होती तेव्हा मात्र काही दिसत नव्हतं, समजत नव्हतं तुम्हाला. फालतू प्रेमाची झापड होती डोळ्यावर. अगं, आता कशाला त्या गोष्टींची आठवण करून देते? शेवटी तूच माझी अर्धांगिनी. अहो, फक्त अर्धांगिनी म्हणून चालत नाही, तसं वागावं लागतं. आठवते का काही की वयामानाने सगळं विसरलात? नाही ग, डोळ्यांना जरी भिंगाचा चष्मा घातला असला ना तरीही सगळं डोळ्यासमोर तरळत आहे बघ. असं वाटतं काल परवाची गोष्ट आहे. बस नाही ते बघ, आठवते का काही? दोघे भूतकाळात शिरले. शंकर हा एका ऑफिसात कारकून होता. त्याचं लग्न जुळलं सरलाशी. सरला गावाकडची अत्यंत साधी मुलगी. राहणीमान साधं, सरळ विचारांची. डावपेच तिला अजिबात माहीत नव्हते. लग्न करून सासरी आलेली सरला सासरच्या लोकांमध्ये गुंतली. कधी सासू तर कधी सासरे यांच्या आवडीनिवडीप्रमाणे सगळं काही घरात व्हायचं. शंकरला तिने कधीच विचारलं नाही की तुम्हाला काय आवडते, आणि त्याने कधी सांगितलं पण नाही. दोघांचा संसार असाच चालला होता. एक एक दिवस निघत होता आणि मावळत होता. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, अगं सरला, तुझ्या लग्नाला 2-3 वर्ष झाले, पण तुमच्या दोघांमध्ये पाहिजे तसं नातं जुळलं असं वाटत नाही. तुझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा जरी असला तरीही तुझा नवरा आहे तो. म्हणजे सासूबाई, मला समजलं नाही. अगं, तेच तर आहे ना, तुला काही समजलं नाही. कधीतरी बायकोसारखं वागावं. माणसानं नवऱ्याला खुश ठेवावं. तुझा मात्र नवरा सोडून बाकी लोकांकडे लक्ष जास्त. आता मात्र सरलाला प्रश्न पडला, खुश ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं सासूबाई? आता तेही मीच सांगू? कशी राहते काकूबाईसारखी? एवढी तरणीताटी पोर आहेस, जरा चांगलं राहत जा. बघावं तेव्हा तोंड लपेटलेले, केसांचा भारा झालेला, कधी पावडर नाही, ते काय म्हणतात काजळ नाही, आणि काय नवरा बाहेर जाणार नाही तुझा. सासूबाई बोलता बोलता जे बोलायचं नव्हतं तेही बोलून गेल्या. सासूबाई, काय बोलल्या तुम्ही? अगं, काही नाही, मी जरा शेजारच्या मावशीकडे जाऊन येते. सरलाच्या डोक्यातून ते वाक्य गेलेच नाही. दिवसभर त्याचा विचार करत बसली. तिला हेही माहीत होतं की सासूबाई खरं ते काही सांगणार नाही, पण तिला तर ते जाणून घ्यायचं होतं. म्हणून तिने विचार केला की आज आपण शंकरला विचारायला हवं. तसा तिने मनाशी निर्धार केला, पण मनात भीती पण होती. सरला विचारेल का मनात आलेला प्रश्न शंकरला की नाही, बघूया पुढे. संध्याकाळपर्यंत सरलाचं काम चाललं. शंकर जेव्हा घरी आला ती पाणी घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. त्याने तिच्या हातातला ग्लास घेतला, पण तिच्याकडे डोंकूनही बघितलं नाही. आहो, उद्या जरा बाहेर जाऊयात का? नाही, मला वेळ नाही, आईसोबत जा तू. अरे वा, माझ्यासाठी बरा वेळ नाही तुम्हाला, आणि एक शब्दाने मला विचारलंही नाही की काय काम आहे. मला नाही वाटली गरज म्हणून नाही विचारलं. लवकर जेवण बनव, मला खूप भूक लागली आहे, आणि आईबाबांना पण लागली असेल. जरा लवकर आवरून सकाळी लवकर उठत जा. मी काय फक्त तुमच्या घरची धुणी भांडी करण्यासाठी आहे का? हो मग, त्यासाठीच लग्न करून आणले तुला, आणि 2 वेळेचं गिळायला मिळतंय ना तुला. अजून काय अपेक्षा आहेत तुझ्या? अपेक्षा म्हणजे मला पण वाटतं तुझ्यासोबत फिरावं, गप्पा माराव्यात, विचारांची देवाणघेवाण करावी. तो मुश्किलपणे हसला.
विचारांची देवाणघेवाण? डोकं तरी आहे का तुला? मला नाही, पण तुम्ही मला पसंत करून इथे आणलं, मग तुम्हाला किती डोकं आहे हे कळलंय मला. हे ऐकल्यावर त्याला खूप राग आला. तो उठला आणि तिच्या थोबाडीत जोरात मारली. तिलाही प्रचंड राग आला. तिने त्याला ढकललं तेवढ्या सासूबाई आल्या. अरे काय झालं? बाहेरपर्यंत आवाज येत आहे. जरा शेजाऱ्यांचा विचार करा. घरात आजारी माणूस झोपलेला आहे. मी करायचा फक्त, आणि त्यांनी आवाज खाली सरला. माझ्या घरात राहायचं असेल तर अजिबात आवाज काढायचा नाही. का नको काढू? लग्न केले मी तुमच्याशी. अशी वागणूक तर घरातल्या जनावरांना पण नाही देत कोणी. मी तर माणूस आहे. लग्नाला 2-3 वर्ष होत आली, पण अजून मला काहीच सांगितलं नाही घरातलं. घरात कोण येतं जातं माहीत नाही. घरचा व्यवहार माहीत नाही. काय तर तुला कळत नाही. तुम्ही कधीतरी सांगितलंय मला? मग कसं मला कळणार? आणि हो, तुम्हाला वाटत असेल मला माहीत नाही, पण मला माहिती आहे की तुमचे संबंध बाहेर आहेत. मला वाद करायचा नाही आणि कोणाची बदनामी करायची नाही. माझ्या माहेरचे लोक गरीब आहेत. मला सपोर्ट नसला तरीही मी तुमच्या विरोधात जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. आज मात्र सरलाच्या जे मनात असेल ते सगळं बोलून गेली. कारण तिच्या मैत्रिणीने सांगितलं होतं तिला की तुला जर संसार टिकवायचा असेल तर खंबीर व्हावं लागेल आणि घरातच लढाई करावी लागेल, म्हणजेच आपल्या माणसांशी. त्या दिवसापासून घरात जरा का होईना बदल झाले, पण शंकरचा बाहेर खेळली स्वभाव काही सुटेना. काही दिवस असेच गेले आणि एक रात्री अचानक सासूबाईंना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याला महिना होत नाही तो सासरे घसरून पडले आणि ते बेशुद्ध झाले. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचाही जीव गेला. आता घरात दोघेच उरले, शंकर आणि सरला. त्यांचं फारसं काही पटत नव्हतं. मात्र सरलाला इथे थांबल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण तिला वडील नव्हते आणि भाऊ फारसा काही कमवत नव्हता. आई आणि त्याचं कसं तरी भागत होतं, म्हणून तिने आता घरी बसून जेवणाचे डबे करायला सुरुवात केली आणि तिला बरेच इन्कम यायला लागली. ती तिच्या कामात आता खूप मग्न झाली होती. तिला कुठलाही विचार करायला वेळ नव्हता. रात्री 9च्या सुमारास तिच्या फोनवर फोन आला. हॅलो, शंकर इथेच राहतात का? हो का? अहो, त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. त्यांना खूप लागलं आहे. तुम्ही लवकर या. हे ऐकून तिला घाम फुटला. तिने पटकन घराचं लॉक लावलं आणि निघून गेली. शंकर वाचेल का या अपघातातून की नाही बघूया. ती धावतच हॉस्पिटलमध्ये गेली. त्याला बराच मार लागला होता. त्याचे ऑपरेशन करण्यात आले आणि दुःखाची बाब म्हणजे त्याचे दोन्ही पाय हे गाडीच्या खाली आल्यामुळे कट करावे लागले होते. त्याला बघून सरला खूप रडायला लागली, कारण शेवटी कसाही असला तरीही तिचा नवरा होता तो. 2 दिवसानंतर तो शुद्धीवर आला. साधारण 1 महिना तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्यासाठी सरला रात्रंदिवस जागी राहायची. काही दिवसानंतर त्याला घरी आणलं. आता मात्र त्याला बाहेर जाता येईना. नोकरीवरून कमी केलं. ढिगभर मित्र असणारा शंकर त्याला मोजकेच मित्र भेटायला यायला लागले. ज्या बायकांवर तो पैसे उडवायचा त्या एकीनेही त्याची चौकशी केली नाही. एक दिवस रात्री, सरला, अगं मी तुझ्याशी एवढ्या वर्षात एकदाही चांगलं वागलो नाही, मग तरी तू माझ्यासाठी एवढं का करतेस? तिने त्याच्याकडे बघितलं, पण बोलली मात्र काहीच नाही. एक दिवस चालला होता. आता शंकरच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. त्याच्या स्वभावातही बराच बदल झाला होता. चिडचिड, अरेवारी करणारा शंकर आता खूप शांत आणि समजूतदार झाला असे वाटत होते. एके दिवशी सरलाचा भाऊ आणि वहिनी आले होते. शंकर इकडे झोपला होता आणि तिकडे ते तिघे गप्पा मारत होते. सरला, अगं किती दिवस असं सहन करणार आहे? किती दिवस पोसणार आहेस तू नवऱ्याला? आता काही कामाचा नाही राहिला. तसाही खूप त्रास दिला आहे त्याने तुला. हो ना ताई, अहो अजून तुमच्या पुढे संपूर्ण आयुष्य पडलं आहे. पुढचा विचार करा जरा. वहिनी, होतात चुका माणसाकडून, तोही शेवटी माणूसच आहे ना. धन्य आहे सरला तू. अगं किती त्रास दिला त्याने तुला, पण तरीही तू. अरे मी तशी वागली तर त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला सांग ना. हे शंकर सगळं ऐकत होता. त्याला त्याची चूक कळून आली. असेच अनेक वर्षे गेले. आता शंकर व्हीलचेअरवर बसून तिची बरीच मदत करू लागला. आता त्यांची खानावळ बरीच फेमस झाली होती. भरपूर काम वाढलं होतं. दोघांमध्ये आता बरं जमायला लागलं होतं. सरला, अगं किती काम करशील? जरा आराम करत जा. कामाशिवाय पर्याय आहे का सांगा आता? कोण देणार आपल्याला घर बसून आणून? तू इथून जा असं मला वाटतं. उगाच माझं वजू तुझ्यावर. मला स्वतः काहीच करता येत नाही. सगळ्या गोष्टींसाठी मी तुझ्यावर अवलंबून आहे. मलाच कंटाळा आला आहे या जीवनाचा,
मग तुला नसेल का आला? नाही, अजिबात नाही. आपली माणसं कधीच ओझं नसतात. तुमची सोबत हीच मला लाख मोलाची आहे. खरंच मी किती नशिबवान आहे, मला तुझ्यासारखी बायको भेटली. शंकर एवढं बोलून सरलाला आवाज दिला. सरला, अगं ये सरला. बस झाल्या आता भूतकाळातल्या आठवणी. अजूनही सरला भूतकाळात हरून गेली होती. परत शंकर बोलला, अगं किती वेळ बसून मी आत देतेस का चहा? घ्या ना, हा तर फार गार झाला आहे. थांबा, मी गरम करून आणते. नको बस, खूप दमली ना माझं करून करून. मला काहीतरी बोलायचं आहे. आता नको, खूप उशीर झाला आहे. खूप कामं पडली आहेत. पडू देत. आधीच खूप उशीर झाला आहे ग या गोष्टीला. कधी देव नेईल ते सांगता येत नाही. अहो काय बोलत आहात आज? मला माफ कर सरला, मी चुकलो. खरं तर मी आधीच माफी मागायला हवी होती, पण अहंकार आडेत होता. नवरा आहे ना मी. मग पुरुषाची पडती बाजू सहन नाही झाली मनाला. पण खरंच तू सर्वात बाबतीत श्रेष्ठ आहेस माझ्यापेक्षा. मी कधीच तुझ्याकडे लक्ष दिलं नाही किंवा प्रेमाने 2 शब्द बोललो नाही. तुझा फक्त गरजेपुरता वापर केला असं म्हणायला हरकत नाही. खरंच मला माफ कर सरला, मला मग कर. आणि शंकरच्या डोळ्यात पाणी आलं. अहो मी तुम्हाला केव्हाच माफ केलं, म्हणून तर थांबले तुमच्याजवळ. मीही तुमच्यासारखं वागले असते तर तुमच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला असता? सरला उठली, चहा गरम करून आणला आणि शंकरने तो पिला. थोडा वेळ झाला असेल सरला जेवायला काय बनवू हे विचारण्यासाठी आली, पण शंकर काहीच बोलला नाही. तिने त्याला हलवले, पण तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. म्हणून तिने डॉक्टरांना बोलवले. डॉक्टर आले, त्यांनी त्याला मृत घोषित केलं. शेजारी पाजारी जमले. सरलाच्या डोळ्यात पाणी आलं. भाऊबहिणी आली, शेजारच्या मावशी सगळ्या जणी आल्या. शंकरचे अंतिम संस्कार केला. सगळे लोक आपापल्या घरी निघून गेली. जाताना मावशी म्हणाली, सरला अगं काळजी घे, एकटी पडली तू आता. सरला मनातच बोलून गेली, एकटी नाही पडले, सुरुवातीपासून मी एकटीच होते. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.